आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज। सत्य हेच जे तुमच्या समोर। शिवसेना जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ मोरे व शिवसेनेचे पदाधिकारी बनले भिंत। महानगरपालिकेचे दत्त मंदिर परिसरातील भाजीपाला व्यापाऱ्यांना हटविण्याच्या मोहिमेला भाजी विक्रेत्यांकडून मिळाले शिवसेनेमुळे संरक्षण। आज महापालिकेकडून सकाळी 11 वाजेपासून दत्त मंदिर परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांना हटवण्यासाठी पोलीस प्रशासन व SRPचा फौजफाटा येऊन पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। भाजीपाला विक्रेत्यांच्या बाजूने शिवसेना भिंतीसारखे उभे राहिलेत व 11 वाजेपासून शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ मोरे, हिलालन्ना माळी, संजय भाऊ वाल्ले, अजय पाटील, सनी मोरे व इतर पदाधिकारी शिवसैनिक यांनी रस्त्यावरच तब्बल 3 तास ठिय्या मांडला। काही काळ तणावाची ही परिस्थिती निर्माण झाली होती। महापालिकेकडून जोपर्यंत दत्त मंदिर परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांना सुरक्षित व हक्काची जागा भेटत नाही तोपर्यंत महापालिकेने भाजीपाला विक्रेत्यांना स्थलांतरित करू नये असा एकच नारा शिवसेनेकडून तसेच भाजीपाला विक्रेत्यांकडून देण्यात आला। भाजीपाला विक्रेत्यांचे पोट हे हातावर असते म्हणून 2-3 दिवस त्यांचा व्यवसाय बंद राहिला म्हणजे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते, म्हणून महापालिकेने 2 दिवसाच्या आत निर्णय घेऊन नवरंग पाण्याची टाकीजवळ व्यवस्थितरित्या भाजीपाला विक्रेत्या बंधू आणि भगिनींना हक्काची जागा करून द्यावी असे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ मोरे यांच्याकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले। तब्बल 3 तास दत्त मंदिर परिसरात भाजीपाला विक्रेत्यांसाठी संपूर्ण धुळे शहरातील शिवसेना रस्त्यावर उतरली होती। या रस्त्यावर जे काही फेरीवाले आहेत, जे काही भाजी विक्रेते आहेत, त्यांची व्यवस्था यांनी केली पाहिजे। धुळे महापालिकेला केव्हाही कोणाचे बेकायदेशीर आदेश आले की त्यांना असं वाटतं रस्ता स्वच्छ झाला पाहिजे, साफ झाला पाहिजे। आमची त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत। रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये। अतिक्रमण हा शहराला लागलेला डाग असतो। अतिक्रमणाचं आम्ही समर्थन करत नाही, परंतु कुठलाही ठोस उपाययोजना नसताना, फेरीवाला धोरण निश्चित नसताना या धुळे शहराच्या रस्त्यांवर जे काही फेरीवाले, जे काही भाजीपालावाले भाजीपाला विक्री करून व्यवसाय करून त्यांचा उदरनिर्वाह करतायत, या लोकांची परिस्थिती अशी आहे, जर यांनी आता सकाळून व्यवसाय केला नाही, भाजीपाला विकला नाही तर सायंकाळी यांची चूल पेटणार नाही। मग आता यांचा इथे व्यवस्थित उपाययोजना केल्या पाहिजे। त्यांना कायमस्वरूपी जागेचं अलॉटमेंट झालं पाहिजे। कोणीतरी येईल आणि सांगेल तुम्ही इथं बसा तिथं बसा, ही भूमिका आम्हाला मान्य नाही। या शहराचा कोणी मालक नाही, या शहराचा मालक ही धुळेकर जनताच आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं। त्याच्यामुळे जर कोणाला काही सांगायचं असेल, कोणाचं काही म्हणणं असेल, या फेरीवाल्या विक्रेत्यांची कायमस्वरूपी व्यवस्था कोणी करणार असेल, आता मागे धुळे शहराच्या आमदारांनी इथे येऊन काहीतरी सांगितलं की तुम्हाला नवरंग पाण्याच्या टाकीवर जावंच लागेल। आम्हाला त्याच्यापेक्षा सोन्याची जागा दुसरी नाही, परंतु आत्ताची परिस्थिती तिथं व्यवसाय होत नाही। तिथं 10-12 फुटाची भिंत आहे, त्याच्यामुळे मधले बाजार हा रस्त्यावरच्या ग्राहकांना दिसत नाही। तिथं कुठल्या प्रकारच्या सोयी नाही, लाईट नाही, सांडपाण्याचे डबके तिथं साचलेले, मच्छर दिवसभर भाजीपाला विक्रेत्यांना तोडतात, त्याच्यामुळे तिथे कुठलंही गिऱ्हाईक येत नाही। 4 महिने आमच्या भाजीपाला विक्रेत्यांनी तिथं प्रयोग केलेला आहे। त्या प्रयोगाप्रमाणे 4 महिन्यामध्ये यांची रोजीरोटी तर चालली नाही, परंतु यांच्यावर दुनियाभरचं कर्ज झालेलं आहे, ते कर्जबाजारी झालेले आहेत। या भाजीपाला विक्रेत्यांची अवस्था अशी आहे, यांना भाजीपाल्याचा माल भरण्यासाठी खाजगी सावकारांकडून रोजंदारीने पैसे घ्यावे लागतात। ते पैसे घेतल्यानंतर तो माल भरतात 10-20 हजाराचा, आणि तो जर 2-4 दिवसात विकला गेला तर ते खाजगी सावकाराचे पैसे परत करतात आणि त्याच्यानंतर मिळालेल्या नफ्यातून त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात। परंतु ही बेबंदशाही करणाऱ्या महानगरपालिकेच्या या आडमुठ्या धोरणामुळे आज या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। हा भाजीपाला नाशवंत असतो, 2 दिवसात 3 दिवसात विकला गेला नाही तर तो सडतो आणि फेकावा लागतो। त्याच्यामुळे या महापालिकेच्या आयुक्तांना आमची हात जोडून विनंती आहे, त्यांना जर या भाजीपालावाल्यांचं, रस्त्यावरच्या फेरीवाल्यांचं पुनर्वसन करायचं असेल तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत, परंतु हौशेखातर जर अतिक्रमण मोहीम राबवणार असतील आणि आमच्या गोरगरीब बांधवांना, रस्त्यावर पोट असलेल्या, हातावर पोट असलेल्या त्या रस्त्यावरच्या व्यावसायिकांना जर पोलिसांच्या दडपशाहीने, पोलिसांच्या दंडुकशाहीने इथून हाकलण्याचा प्रयत्न करत असतील तर खबरदार, तुमची गाठ शिवसेनेची लक्षात घ्या। त्या सर्वांच्या सोबत शिवसैनिक आज इथून उठणार नाही।